नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. पाहूयात आत्ताची खास बातमी. बाबा, तुम्ही तरी नारायणाला न्याय देणार का? तुम्हाला गोविंद पावणार म्हणून भोजनेला भोजन देणार का? चाकूर तालुक्यातील जानवळ येथील शेतकरी नारायण गोविंद भोजने या शेतकऱ्याची अर्थहाक. शेतकऱ्याने फोडला टाहो. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील त्या शेतकऱ्याची हाक ऐकतील का? चाकूर तालुक्यातील जानवळ येथील शेतकरी नारायण गोविंद भोजने यांच्यावर मोठे संकट. मग त्या अपघाताचं नेमकं खापर कुणावर? ज्याच्या जनावराचा झाला मृत्यू त्या शेतकऱ्याची अर्थहाक कोण ऐकणार? त्याचं झालं असं की चाकूर तालुक्यातील जानवळ येथील शेतकरी नारायण गोविंद भोजने यांच्या शेतात असलेल्या शेडला अचानक आग लागून काही जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ना कुठला विजेचा तार, ना कुठला अपघात, तरीही त्या शेतकऱ्याची जनावरे जळून झाली खाक. कसं जगणार जगाचा पोशिंदा? एकाच दिवशी झाला अनेक जनावरांचा मृत्यू. नेमकं कारण अद्याप समजलं नाही. नेमका दोष कुणाचा? बाबाकडे डोळे लावून तो गरीब शेतकरी चिंतेत. मायबाप सरकार त्या शेतकऱ्याला न्याय देणार का? चला पाहूयात बाबासाहेब पाटील काय म्हणाले. जवळ कोणाला जाताही नाही गेलं, माणसं कोणी नव्हते आणि 7 जनावरांचं या ठिकाणी जळून खाक झालेले आहेत. गरीब शेतकरी आहे, शेतावर त्याचा उपजीविका भागण्याचं काम करत होता. लोकांनी प्रयत्न करायचा प्रयत्न केला, पण दुपारची वेळ आणि आगीची तीव्रता त्याच्यामुळे तिथं हातबल झाले आणि सगळे जनावरं, काही म्हशी 1-2 त्याच्यातल्या गाभण्या होत्या, काही वासरं होते, काही बैल होते आणि गायी होते. अशा 7 जनावरांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. आम्ही प्रशासनाच्या वतीनं त्यांना निश्चितपणे तहसीलदार साहेब आलेत, जे काही मदत करताय ते करायचा आम्ही प्रयत्न करू. त्यांना दिलासा आत्ताच दिलेला आहे. आपण घाबरायचं कारण नाही. प्रशासन सगळं तुमच्या पाठीमाग आहे. खात्याचे अधिकारी ॲनिमल हजबंडरीचे तेही आले होते, त्यांनी ही बाकीची पाहणी केली आहे आणि आम्ही त्यांना निश्चितपणे मदत करू. आता खरंच न्याय मिळेल तर तुम्ही जर म्हणालो आपल्याला उत्तर आम्ही काय द्यावं? बघा, नुकसान झालेली 100% कुणी मदत होत नाही, कुणी करत नाही. दिलासा देण्याचं काम सरकार करत आहे, आम्ही करतो आहे. आत्ता छोटीशी रक्कम माझ्याजवळ होती तेवढी 1 लाख रुपये दिलेत आणि प्रशासनाकडून निश्चितपणे त्याला आम्ही मदत करू. पण जो कोणी आत्ता या घटनेला जो दोषी असेल त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई होईल का? होय, जर कुणी सापडला, आम्हाला प्रूफ सापडला. काय झालं आहे असं काहीच कळलं गेलं. लाईट नाही, आता रात्री संध्याकाळी त्याने काही केले असतील, चहा पाणी, त्याच्यातली काही फुलंगी राहिल्या का बघावं लागेल. उगाच कोणावर तरी नाव घेऊन गावामध्ये पुन्हा भांडणं दुश्मन लावणं बरोबर नाही. पण एकंदरीत आता ही परिस्थिती पाहता या जे शेड आहे या शेडवरून कुठल्याही परिस्थिती म्हणजे कुठल्याही पद्धतीचं वीज वितरण कंपनीचा तार गेलेला नाही आहे. मग ही घटना जी घडली असेल काय म्हणजे त्या ज्या शेतकऱ्यावर अन्याय झाला आहे त्या शेतकऱ्यांनी तुम्हाला काही सांगितलं आहे का? नाही, आम्ही विचारतो ना त्यांना बघिततो आम्ही. लाईट नाही आहे, तार कुठली गेलेली नाही, घडलं कसं बघू आपण. याची निश्चितपणे चौकशी होऊन न्याय मिळेल का शेतकऱ्यांना? चौकशी होणार, त्याला न्याय मिळणार, आम्ही देणार न्याय. त्याला आत्ताच सांगितलं, आम्ही घाबरायचं कारण नाही. आम्ही प्रशासन म्हणून तुमच्या पाठीमागं आहोत. बरं, अंदाजे तुम्ही जी पाहणी केलेली आहे याच्यामध्ये किती नुकसान झालं असेल संबंधित शेतकऱ्याचं? डॉक्टर आहेत, त्याच्या किमती डॉक्टर ठरवतील. गायीची किंमत किती आहे, किती वर्षाची गाय, त्याची किंमत डॉक्टर ठरवतील, सांगतील आपल्याला.